प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभूच्या नावाने आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, कॅरिझमॅटिक चळवळ भारतामध्ये आल्याला पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या महामारीच्या काळामध्ये अनेक कार्यक्रम ऑनलाईन घ्यावे लागले, परंतु त्यामुळं अनेक ठिकाणी कॅरिझमॅटिक चळवळ पोहोचू शकली आणि अनेक इतर धर्मियांपर्यंत देखील प्रभूचा संदेश आणि प्रभूची सुवार्ता पोचलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे वर्ष म्हणजे 21 साल हे कुटुंबासाठी वाहिलेलं वर्ष होतं. हे अशासाठी की ह्या सुवर्ण जयंतीची पूर्वतयारी म्हणून आणि त्याचाच एक भाग म्हणून वसई धर्म प्रांतातर्फे वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियन ह्या तर्फे एक 9 दिवसाचा नोवेना, ऑनलाईन नोवेना सादर केला जात आहे आणि त्याची सुरुवात आजपासून होत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ह्या 9 दिवसामध्ये विविध वक्ते आमोरिस लेतेत्सिया, प्रेमाचा आनंद, हे जे पोप महाशयांनी लिहिलेलं परिपत्रक आहे त्यामधील विषय घेऊन आणि आपल्या कौटुंबिक जीवनातील विविध घटना ह्यावर आधारित हे 9 दिवस आपण निरूपण ऐकणार आहोत आणि साक्ष देखील ऐकणार आहोत. मला खात्री आहे की आपण सर्व कुटुंब एकत्रपणे ह्या प्रार्थनेमध्ये, ह्या नोवेनामध्ये सहभागी झालात तर देवाची भरपूर कृपा आपल्याला लाभणार आहे. ह्या आजच्या ह्या प्रार्थनेची सुरुवात आपण प्रेज अँड वर्शिपने करूया आणि त्यासाठी मी आमंत्रित करतो संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरीज येथील प्रार्थना संघाला. अगदी थोडक्यात ते प्रेज अँड वर्शिप घेणार आहेत. मी त्यांना निमंत्रित करतो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो. स्तुति प्रशंसा करे, क्यों न कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, क्यों न कुछ होता रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे.
आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा। प्रभूचा गौरव असो। हालेलुया, 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 हालेलुया। God is good All the time. and all the time. God is good. God is good All the time. and all the time. God is good. प्रिय बंधू भगिनींनो, आजचा दिवस यहोवाने बनविलेला आहे। Praise the Lord. या गीताद्वारे आपण आजच्या प्रार्थनेला सुरुवात केलेली आहे। हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. आजच्या या प्रार्थनेसाठी स्क्रीन समोर बसलेल्या आपणा सर्वांचे येशूमध्ये हार्दिक स्वागत। Praise the Lord. आपण येशूची शांती, पुनरुत्थित प्रभूची शांती आपल्या बरोबर, आपल्या जे फॅमिली मेंबर्स, आपल्या कुटुंबातील जे मेंबर्स आपल्या आजूबाजूला बसले आहेत, त्यांना स्मित हास्याने आता आपण प्रभूची शांती देणार आहोत। Praise the Lord. आपल्या सर्वांचे प्रभूमध्ये स्वागत। प्रिय बंधू भगिनींनो, आपण क्षणभर आता शांत राहूया व या दिवसभरामध्ये आपल्या हातून जे काही लहान थोर पाप घडली आहेत, विचाराने, शब्दाने किंवा कृतीने, आपण क्षणभर ही पाप आपण आठवणार आहोत Yes, Jesus. व प्रभू परमेश्वराकडे आपण क्षमा याचना करणार आहोत। हे पित्या, तू म्हटलं आहेस तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखी शुभ्र करली जाईल। Praise you, होय Jesus. पित्या, आज आम्ही पापाने माखलेले हृदय तुझ्या समोर घेऊन येतो पित्या। Hallelujah. प्रभू, आमचं हृदय तू बर्फासारखं शुद्ध कर पित्या। Yes, my Lord. आणि या प्रार्थनेसाठी आमच्या हृदयाची आम्ही तयारी करत आहोत पित्या। थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस। Yes, Lord Jesus. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा, आणि सदा सर्वदा। प्रभूचा गौरव असो। प्रिय बंधू भगिनींनो, आपला पिता हा कैवारी पिता आहे। Praise the Lord. आपला पिता हा क्षमाशील आहे, Hallelujah. दयेने भरलेला आहे। Yes, Jesus. आणि म्हणून जेव्हा एखादं कोकरू हरवलेलं असतं, जेव्हा ते एखादं कोकरू त्याच्याकडे पुन्हा येते, अगदी त्या क्षणाला आपला आबा पिता आपल्याला मिठीमध्ये घेत असतो आणि आपल्याला आपल्या पापांची क्षमा करत असतो। Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, हालेलुया। प्रिय बंधू भगिनींनो, सध्याचा काळ हा कोरोनाचा महामारीचा काळ आहे। Jesus. सर्वत्र भीती आहे, भीतीचे वातावरण आहे। Yes, Jesus. आपण रोज सकाळी उठतो आणि आपल्याला अनेक बातम्या ऐकायला मिळतात, हा माणूस नाही आहे, तो माणूस नाही आहे, परंतु या क्षणी आपण जिवंत आहोत, Yes, कारण Jesus. आपल्या प्रभू परमेश्वराने आपल्याला निवडलेले आहे। Praise you, Jesus. आणि याचं एकच कारण की सर्व स्थितीत आपण प्रभूची उपकार स्मरण करावे। Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. प्रिय बंधू भगिनींनो, आपण ख्रिस्ती लोक आहोत, आपला प्रभू जिवंत आहे, आपला प्रभू पुनरुत्थित झालेला आहे, Praise the Lord. मरणावर विजय मिळवून Hallelujah. त्याने त्या अंधकाराला दूर सारला आहे। Yes, Jesus. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आज आपण मोठ्या जल्लोषाने, Praise the Lord. विशेषतः आज आपण गौरवस्तुती अर्पण करणार आहोत प्रभू येशू ख्रिस्ताला, Hallelujah, की ही जी Jesus. काही महामारी चालली आहे ती महामारी लवकरच दूर व्हावी म्हणून। Yes, Jesus. आणि जे आपले कोविड लोक जी आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत, जी घरी आहेत, आज आपण त्यांच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताला ही गौरवस्तुती देणार आहोत। Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. आपण जोरदार टाळ्या वाजून प्रभू Praise the Lord. परमेश्वराला Thank you, स्तुती देऊया। Jesus. Thank Glory Thank to you, God. Jesus. Hallelujah. Praise Praise you, the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise you, Hallelujah. Jesus. Thank you, Lord. Hallelujah. Glory to God. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के चाल से,
यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम डरेंगे यीशु के नाम से। अब हम डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। Thank you, Jesus. Praise the Lord. Worship, Lord. Hallelujah. Hallelujah. प्रभूचं राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आहे, आमचा उत्तम संहार आहे, प्रभू ते जिवंत कोकरू आहे. Thank you, Jesus. Hallelujah. 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 आपण आपल्या पित्याला स्तुतीचा यज्ञ दिलेला आहे. आता आपण पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती म्हणजे पवित्र आत्मा हा आपणामध्ये यावा म्हणून आता आपण त्याला विनंती करणार आहोत. हे पवित्र आत्मे, तू आम्हावर ये. प्रिय बंधू भगिनींनो, येशूच्या मरणानंतर जेव्हा शिष्य भयभीत होऊन माडीवरच्या खोलीमध्ये बसले होते, तेव्हा अग्नीच्या रूपात तू त्यांच्यावर आलास. तीच अग्नी घेऊन तू आम्हावर पुन्हा एकदा तुझ्या दानांचा, तुझ्या कृपेचा वर्षाव कर. Praise you, Jesus. कम होली स्पिरिट कम,
Fill us with your holy power. Hallelujah, Jesus. Touch each and everyone's soul, Lord. Hallelujah, Jesus. Praise you, Jesus. पवित्र आत्म्या ये या क्षणी आमच्या हृदयामध्ये तू वस्ती कर. Praise the Lord. तुझ्या Hallelujah. प्रेमाची ज्वाला आम्हा प्रत्येकाच्या हृदयावर तू आण प्रभू Hallelujah, परमेश्वर. Jesus. Praise you, Jesus. ये पवित्र आत्म्या ये तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भरून टाक. Gloria Rabashi. तुझ्या कृपादानांचा वर्षाव आम्हाला कर. ये पवित्र आत्म्या ये Praise the Lord. Jesus. आमच्या सर्व लेकरांना तुझ्या वेंगेत घे. Hallelujah, Jesus. कम होली स्पिरिट कम. से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आ पवित्र आत्मा, आ पवित्र आत्मा, कम होली स्पिरिट ये आमच्या हृदयात ये. आमच्या कुटुंबामध्ये वस्ती कर. आम्हाला कृपा आशीर्वाद दे. बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे. बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आ पवित्र आत्मा, 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 आ पवित्र आत्मा. तुझी शांती घेऊन येते. Yes, Lord Jesus. तुझ्या दानाने आम्हा सर्वांना भरून टाक. Yes, Holy Spirit. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको. तू बदल दे मेरे
महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, स्पर्श करा मग सर्वांनी स्पर्श. तुझ्या पवित्र दानाने आम्हाला स्पर्श कर. आम्हाला आरोग्य दानाने भरून टाक. ये पवित्र आत्मा ये आम्हाला शांतीने भरून टाक. आम्हाला कृपा दानाने भरून टाक. तुझ्या प्रेमाचा वर्षाव आम्हावर कर. या क्षणी आम्हाला आरोग्य दान कर. येशू ख्रिस्त. Hallelujah, Holy Spirit, come, Holy Spirit, come, Holy Spirit, come. Fill us with your power, heal us, O Lord. We worship you, praise your holy name. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. आभारी गिरीस प्रार्थना संघ, अतिशय सुंदररित्या आपण आम्हाला प्रभूच्या राजासनासमोर आणून ठेवलेला आहे. प्रिय बंधू-भगिनींनो, आजचं निरूपण करणार आहेत फादर डॉक्टर रॉबर्ट डिसोजा. फादर रॉबर्ट डिसोजा ह्यांना आपण अनेकजण ओळखत असाल. बायबलचा गाढा अभ्यास त्यांनी केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांना प्रवचन देण्यासाठी बोलावण्यात येतं. सेमिनरीमध्ये ते बायबलचा अभ्यास जे धर्मगुरू होण्यासाठी तिथं आलेले ब्रदर आहेत त्यांच्यासाठी घेत असतात. अनेक ठिकाणी त्यांना टॉक देण्यासाठी बोलावण्यात येतं आणि त्यांचे ह्या काही महिन्यांपासून यूट्यूबवरती देखील बायबलवर आधारित प्रभुबोध, प्रभूच्या वचनाचा बोध आपल्याला ऐकायला मिळत आहे. आज ते आपल्याला ह्या निरूपणासाठी लाभले आहेत. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आणि कुठलाही वेळ न दवडता त्यांनी हे निरूपण करावं म्हणून मी त्यांना आमंत्रित करतो. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. जो पुरुष परमेश्वराचे भय बाळगतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. स्तोत्र 128 वचन पहिले. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जर्मनीमध्ये आर्नल्ड जॉन्सन नावाचे एक महापुरुष होऊन गेले आणि त्याने आपल्या बालपणीची एक कथा सांगितली. ते म्हणतात की माझ्या वडिलांच्या मुखातून मी सातत्याने बायबलमधील हे शब्द ऐकायचो. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 1 वचन 1. ह्या योहानाच्या शुभवर्तमानाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. आर्नल्ड जॉन्सन सांगतात की माझे वडील सातत्याने हे शब्द उच्चारायचे. हे शब्द ऐकून ऐकून माझ्या मनामध्ये देवशब्दांविषयी एक आवड निर्माण झाली. ही आवड एवढी टिकली की मी मोठा झाल्यानंतर विचार केला की आपण धर्मगुरू व्हायचं. धर्मगुरू झाल्यानंतर मी विचार केला की देवशब्दासाठी काहीतरी विशेष करायचं, देवशब्दासाठी एखादी संस्था प्रस्थापित करायची. आणि त्याने खरंच एक संस्था प्रस्थापित केली, ज्या संस्थेचं नाव आहे SVD फादर्स. हे SVD फादर्स आपल्या वसईत आहेत, पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत आहेत. देवशब्दाचा प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं वापरत आहेत. संगीत आहे, कला आहे, प्रवचन आहे, लेखन आहे. ह्या माध्यमातून ते प्रभू शब्दाचा प्रचार करत असतात.
पोप फ्रान्सिस ह्याने कुटुंब ह्या विषयावर आधारित बिशपांच्या सिनडच्या 2 महासभा बोलावलेल्या होत्या. एक होती विशेष अशी महासभा आणि दुसरी होती सर्वसाधारण अशी महासभा. विशेष अशी महासभा होती, त्यामध्ये कुटुंब ही श्रद्धेची शाळा कशी असते त्याच्यावरती त्यांनी चिंतन केलं आणि ते चिंतन पुढे नेल्यानंतर सर्वसाधारण सभा 2015च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये संपन्न झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी आमोरिस लेतेत्सिया नावाचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक प्रसिद्ध करण्याच्या दिशेने भरपूर चर्चा घडवून आणली. आमोरिस लेतेत्सिया म्हणजे प्रेमाचा आनंद आणि पोप महोदय सांगतात की वैवाहिक जीवनातील प्रेमाचा आनंद हा जो असतो तो सगळ्यात उच्च पातळीचा असा कौटुंबिक आनंद असतो. आणि ह्या प्रेषितीय आज्ञापत्रामध्ये कौटुंबिक जीवनावर आधारित एकूण 9 प्रकरणे देण्यात आलेली आहेत. आपण त्यातील पहिल्या प्रकरणावर आज मननचिंतन करणार आहोत. सुरुवातीला पोप बायबलमधील वेगवेगळ्या कुटुंबांचा उल्लेख करतात आणि सांगतात की बायबलची सुरुवात एका कुटुंबाने झालेली आहे आणि बायबलचा शेवट देखील एका कुटुंबाच्या उल्लेखाने झालेला आहे. सुरुवातीला कोणत्या प्रकारचं कुटुंब आहे? आदाम आणि एवा यांच्या निर्मितीद्वारे तयार झालेलं कुटुंब. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात 21व्या अध्यायामध्ये वधू आणि कोकरा, ख्रिस्त सभा आणि ख्रिस्त हे जे दाम्पत्य आहे त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे संपूर्ण बायबलभर आपल्याला सातत्याने कुटुंब, प्रेम, कौटुंबिक जीवन, पती पत्नी, मुलं बाळं, शेजार धर्म आणि वैवाहिक जीवन ह्याच्या संदर्भात बरंचसं काही वाचायला आणि ऐकायला मिळत असतं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की प्रत्येक कुटुंब हे परमेश्वराच्या वचनावरती उभारलेलं असावं. त्यासाठी त्याने मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 7 वचन 24 ते 27 मध्ये 2 पाये असलेली घरं ह्यांचा दाखला दिलेला आहे की जो मनुष्य परमेश्वराचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो कोणासारखा असेल ते मी तुम्हाला सांगतो असं येशू सांगतो की तो माणूस एखाद्या सुज्ञ माणसासारखा असतो. त्याने खडकावरती आपलं घर उभारलं, मग वारा आला, पाऊस आला व पाण्याचा लोंढा त्या घरावरती आदळला, परंतु ते कोसळलं नाही कारण ते भक्कम अशा खडकावरती उभारलेलं होतं. दुसरं घर वाळूवरती उभारलेलं होतं. तो मनुष्य परमेश्वराचं वचन ऐकत नाही, त्याच्यावरती मननचिंतन करत नाही, तर आपल्या सर्वसाधारण जीवनामध्ये आपल्या जीवनाचा पाया उभारत असतो. अशा प्रकारचं जीवन जगणारी व्यक्ती छोट्या मोठ्या वादळामध्ये जमीनदोस्त होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच आपली कुटुंब परमेश्वराच्या शब्दाच्या पायावरती कशी उभारता येतील त्याच्यावरती पोप महोदयांनी ह्या पहिल्याच प्रकरणात भरपूर असं चिंतन केलेलं आहे. आणि त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे प्रभूच्या प्रकाशात चालण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. ह्या पहिल्या प्रकरणामध्ये पोप महोदयांनी स्तोत्र 128 आपल्या चिंतनासाठी घेतलेला आहे. ही सगळी माहिती तुम्हाला प्रेमाचा आनंद हे पोप महोदयांचं जे आज्ञापत्र आहे त्यामध्ये वाचायला मिळेल. हे आज्ञापत्र मराठीमध्ये जीवन दर्शन केंद्रात सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत. त्यातील पहिलंच प्रकरण आपल्याला सांगतं प्रभू शब्दाच्या प्रकाशात. त्या ठिकाणी पोप महोदय स्तोत्र 128 ह्यामधील काही मुद्द्यांवरती सखोल असं चिंतन करतात. हे स्तोत्र 128 नक्की आपल्याला काय सांगतं बघा. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या मांसघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेळीसारखी होईल. तुझ्या मेसाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनोतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायलास शांती असो. हे संपूर्ण स्तोत्र वाचत असताना नक्कीच आपल्या समोर एका कुटुंबाचं चित्र उभं राहत असतं. पोप महोदय सांगतात, आता अशा प्रकारच्या कुटुंबामध्ये आपण प्रवेश करूया. त्या ठिकाणी आपल्याला काय काय आढळतं. बऱ्याचशा गोष्टींविषयी पोप महोदयांनी
ह्या प्रकरणामध्ये चिंतन केलेलं आहे. मी फक्त आज आपलं लक्ष 4 गोष्टींवरती केंद्रित करणार आहे किंवा वेधून घेऊ इच्छित आहे. पहिली गोष्ट आहे, तू आणि तुझी पत्नी अशा प्रकारचे शब्द वापरण्यात आलेले आहेत की तुझी स्त्री द्राक्षवेलीसारखी तुझ्या माझ घरामध्ये होईल, सफळ द्राक्षवेलीसारखी असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ह्याचा अर्थ नक्की काय आहे की विवाह ही परमेश्वराची योजना आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात अध्याय 10 वचन 18 ते 24 ह्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही असं परमेश्वराला वाटलं, म्हणून त्याने स्वतःशी म्हटलं की आपण त्याच्यासाठी अनुरूप असा सहाय्यक तयार करू. आणि मग सगळ्या प्रकारचे प्राणी आदामाच्या समोरून आणले. आदामाने त्यांना नावे दिली, परंतु त्याला अनुरूप सहाय्यक मात्र मिळाला नाही. मग परमेश्वराने आदामाला गाढ अशी निद्रा आणली, त्याच्या फासळीमधून एक स्त्री तयार केली आणि ती स्त्री त्याच्यासमोर आणली आणि सांगितलं, तो सांगतो, ही माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे, हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून निर्माण करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांना एकत्र आणल्यानंतर बायबल आपल्याला सांगतं की पुरुष आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. असा एकंदर संपूर्ण प्रसंग अध्याय 2 मध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे. त्यातील काही बारकावे थोडेसे आपण आता अभ्यासूया. पहिला बारकावा आहे की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. ह्या वाक्यात काय दडलेलं आहे की विवाह ही परमेश्वराची योजना आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराने ही योजना आखलेली आहे. जगातील 5 ते 10% लोक फक्त सिंगल राहतात, अविवाहित राहतात. आम्हा धर्मगुरूंसारखे, व्रतस्थ सिस्टरांसारखे, बिशप, पोप आणि कार्डिनल यांच्यासारखे जे लोक असतात ते उदात्त हेतूसाठी, देवा धर्मासाठी, काही जण देशासाठी, काही जण एखाद्या कलेसाठी सिंगल राहत असतात किंवा अविवाहित राहत असतात. परंतु सर्वसाधारण लोकांसाठी परमेश्वराची योजना काय आहे? वैवाहिक जीवन ही परमेश्वराची योजना आहे. म्हणून परमेश्वर सांगतो, मी त्यांच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक निर्माण करेन, कम्पॅटिबल कंपॅनियन, की नुसतं मदतनीच नाही तर दोघांची मनं जुळतील, दोघांचे विचार जुळतील, दोघे समप्रमाणात चांगल्या प्रकारे एकत्रितपणे काम करू शकतील, अशा प्रकारचा अनुरूप सहाय्यक मी निर्माण करेन असं परमेश्वर त्या ठिकाणी सांगतो. म्हणून अनुरूप सहाय्यक म्हटल्यानंतर ह्या जगामध्ये विवाहासाठी खरा अनुरूप सहाय्यक फक्त पुरुषासाठी स्त्री आणि स्त्रीसाठी पुरुष. हे कशासाठी आज सांगितलं जातं? आज विवाहाची व्याख्या बदलत आहे. ट्रायल मॅरेज नावाचा प्रकार आलेला आहे. म्हणजे बघू, थोडे दिवस आम्ही एकत्र राहू, जर आमचं पटलं तर हो, नाही तर तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. विवाहाचं स्वरूप असं नाही आहे. ख्रिस्त सभा अगदी स्पष्टपणे आपल्याला शिकवत आहे की विवाह हा कायम स्वरूपी आहे. एकदा लग्नाच्या आणाभाका घेतल्या, वचनं दिली, संमती दर्शविली की ते आयुष्यभरासाठी असते. की सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहून, तुझ्यावर प्रेम करून, आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करण्याचे, तुला सन्मानाने वागविण्याचे मी वचन देतो, असे शब्द पती आणि पत्नी त्या ठिकाणी उच्चारत असतात. म्हणून ट्रायल मॅरेज म्हणा, त्याला परवानगी नाही. लिव्ह इन रिलेशनशिप ह्याला ख्रिस्त सभेची परवानगी नाही. गे मॅरेज असा शब्द वापरला जातो, परंतु तो गे मॅरेज हा शब्द चुकीचा आहे. गे युनियन असा शब्द वापरला जाऊ शकतो. त्यांच्या बाबतीत आपण करुणा व्यक्त करावी, त्यांना समजून घ्यावं, हे सर्व बरोबर आहे. परंतु त्या संबंधाला अधिकृतरित्या मान्यता देता येऊ शकत नाही. ते अनुरूप सहाय्यक नाही आहे. स्वतःच्या सोयीसाठी त्यांनी केलेली ती जणू काही व्यवस्था असते. म्हणून ह्या गोष्टीला ख्रिस्त सभेची कुठल्याही प्रकारे मान्यता नाही. मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. परमेश्वर त्यांच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक निर्माण करतो. आणि म्हणूनच त्याच परिच्छेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे, पुरुष आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ह्याचा थोडासा आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की आई वडिलांना सोडायचं आणि एकमेकांशी जडून राहायचं, ह्याचा अर्थ असा आहे का की आता लग्न झालं, आम्ही वेगळा संसार थाटतो, आम्ही वेगळ्या घरामध्ये राहायला जातो, आई वडिलांना वाऱ्यावर सोडतो?
असा त्याचा अर्थ नाही आहे. काय काय शक्यता आज आहेत बघा. बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती असते की लग्न झालेलं आहे, परंतु तो आईच्या एवढा मुठीत आहे की तिचं त्याच्यापुढे तिचं काहीच चालत नाही. म्हणजे पती पत्नीच्या नात्यामध्ये अडचण कोणाची होऊ शकते, आई वडिलांची होऊ शकते. दुसरीकडे दुसरी टोकाची भूमिका, जसं आपण सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे, की लग्न झालेलं आहे, संसार वेगळा थाटलेला आहे, आई वडिलांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही, त्यांची कुठल्याही प्रकारे चौकशी विचारपूस केली जात नाही. ही दुसरी टोकाची बाजू झाली. आपल्याला सुवर्ण मध्य साधायचा आहे की पती पत्नीना एकमेकांसाठी पुरेसा वेळ असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या आई वडिलांना देखील पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. आता हे कसं शक्य आहे? त्याच्यासाठी आज्ञाधारकपणा आणि स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये पुरेसा समतोल साधण्याची गरज असते. आज्ञाधारकपणा विना जे स्वातंत्र्य असतं ते स्वैराचाराकडे घेऊन जाऊ शकतं. स्वातंत्र्याविना जो आज्ञाधारकपणा असतो तो गुलामगिरीचा प्रकार असण्याची शक्यता असते. परंतु आज्ञाधारकपणा आणि स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण जीवन माणूस जगू शकतो. आई वडिलांच्या बाबतीत आज्ञाधारकपणा आणि तेवढंच पती पत्नींच्या बाबतीत त्यांनी स्वतः स्वीकारायचं स्वातंत्र्य, ह्याच्यामध्ये आता समतोल कसा साधायचा? त्याच्यासाठी 3 शब्द जे आहेत ते व्यवस्थित समजून घ्यायचे. कन्सेंट, कन्सल्ट आणि इन्फॉर्म. कन्सेंट म्हटल्यानंतर परवानगी. काही बाबतीत पती पत्नीनी एकमेकांची आणि त्या दोघांनी आई वडिलांची परवानगी घेणं गरजेचं आहे. मोठं घर आहे ते तोडायचं आहे, नवीन घर उभारायचं आहे, सहज नुसतं कळवून पुरेसं नाही, त्यांनी स्वतःच्या परिश्रमाने उभारलेलं असतं, त्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे. मोठा निर्णय कुठला तरी घ्यायचा आहे, पतीला एखादी नोकरी सोडायची असेल, पत्नीला एखादं नोकरीला जायचं असेल, सहज स्वतःच्या मनाप्रमाणे ती नुसतं कळवू शकत नाही, तर त्यासाठी एकमेकांची परवानगी लागते. म्हणून कन्सेंट, परवानगी कधी घ्यायची त्यासाठी थोडासा विचार होणं गरजेचं आहे. दुसरं आहे कन्सल्ट. कन्सल्ट म्हटल्यानंतर विचार विनिमय, की तुमचा एखादा प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, तुम्हाला तो आता राबवायचा आहे, परंतु त्यामध्ये सहभागी होणाऱ्या किंवा त्यांचा ज्यांच्यावरती परिणाम होतो असे आपले आई वडील म्हणा, नातेवाईक म्हणा, मित्रपरिवार म्हणा, मुलं बाळं म्हणा, पती पत्नी म्हणा, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर विचार विनिमय होणं गरजेचं आहे. कदाचित विचार विनिमयामध्ये त्यांच्याकडून चांगले विचार तुम्हाला मिळण्याची शक्यता असते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की समजा परवानगी घ्यायची नसेल, समजा आपल्याला विचार विनिमयासाठी संधी नसेल, तर निदान आपण एकमेकांना कळवणं गरजेचं आहे. इन्फॉर्म. आज इन्फॉर्म करण्यासाठी आपल्याकडे सहज साधनं उपलब्ध आहेत. तुम्ही सहज एखादा मेसेज पाठवू शकता, एखादा फोन करू शकता, व्यक्तिशः भेटून एकमेकांना सांगू शकता की मी असा असा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे अचानक जेव्हा असे निर्णय एकमेकांना समजतात त्यावेळेला खूप एकमेकांना मनस्ताप होण्याची शक्यता असते. आई वडिलांना देखील मनस्ताप होण्याची शक्यता असते. घडलेल्या घटना आपण कधी कधी ऐकतो की पती पत्नी बॅग उचलून निघाले, आई वडील अवाक होऊन बघत आहेत, त्यांना माहीत नाही कुठे निघाले, पण शेजाऱ्यांकडून कळतं की 10 दिवस ते कुलू मनालीला फिरायला गेलेले. आई वडील सांगत होते आम्हाला काही तुमच्याबरोबर यायचं नव्हतं, आम्हाला फक्त तुम्ही कळवावं एवढीच अपेक्षा होती, तेवढं सुद्धा कळवलं नाही. मग संबंध दुरावण्याची शक्यता असते. म्हणून पुरुष आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, ह्याचा अर्थ आज्ञाधारकपणा आणि स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये त्यांनी पुरेसा समतोल साधायचा आहे. पोप पॉल 6 ह्याने हुमाने विते नावाचं परिपत्रक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लग्न साक्रामेंतामध्ये काय घडत असतं, पती पत्नीच्या प्रेमामध्ये परमेश्वराचं प्रेम मिसळत असतं. म्हणून हा जो साक्रामेंत आहे तो साक्रामेंत सेवेचा साक्रामेंत आहे. पती पत्नीने हा साक्रामेंत घेतल्यानंतर सेवेसाठी स्वतःला तत्पर ठेवायचं असतं. एकमेकांची सेवा, सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात एकमेकांची सेवा करण्याची तयारी ठेवायची. त्यांच्या एकमेकांच्या कुटुंबाची सेवा करण्याची देखील तयारी ठेवायची. ह्या ठिकाणी फक्त 2 व्यक्ती एकत्र येत नसतात, 2 कुटुंबीय एकत्र येत असतात. म्हणून त्यांनी एकमेकांची सेवा, एकमेकांच्या कुटुंबाची सेवा करण्याची देखील तयारी ठेवायची असते.
त्यानंतर आपल्या मुलाबाळांची सेवा, अधिक माहिती लवकरच आपण घेणार आहोत, पण त्यांची सेवा करण्याचं देखील वचन आपण दिलेलं असतं. देवाने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि त्यांना ख्रिस्ताच्या आणि ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीनुसार त्यांचं संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात का, आणि आपण होकार दिलेला असतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण एक जबाबदारी स्वीकारलेली असते, ह्याची जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. आपण पती पत्नी म्हणून प्रत्यक्ष एकमेकांबरोबर जीवन जगायला सुरुवात करण्या अगोदर समाजाने आपल्याला घडवलेलं असतं. आता आपण लग्न केल्यानंतर समाजाची सेवा करण्यासाठी बाहेर जायचं असतं. ज्यावेळेला आपण देवळात प्रवेश करतो आपल्या लग्नविधीसाठी, तेव्हा आपण तरुणी असतो, पण तिथून बाहेर पडत असताना आपण स्त्री पुरुष झालेलो असतो. लग्नाच्या विधीतील भाषा व्यवस्थित ऐकून बघा, त्या भाषेमध्ये देखील फरक पडतो. स्त्री आणि पुरुष असे शब्द तुमच्यासाठी वापरले जातात, म्हणजे त्या ठिकाणी आता समाजाशी एक नवं नातं आपलं प्रस्थापित झालेलं असतं. समाजासाठी आपल्याला काहीतरी ती सेवा करायचं असतं. आणि 5व्या प्रकारची सेवा आहे. 5 सेवा आपण बघितल्या: एकमेकांची सेवा, एकमेकांच्या कुटुंबाची सेवा, आपल्या मुलाबाळांची सेवा, समाजाची सेवा, आणि 5वी सेवा आहे ख्रिस्त सभेची सेवा. ज्या ख्रिस्त सभेमध्ये आपली जडणघडण झाली त्या ख्रिस्त सभेची देखील सेवा करण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. आज ख्रिस्त सभेमध्ये धर्मगुरू हवे आहेत, सिस्टर्स हवे आहेत, ब्रदर्स हवे आहेत, बिशप्स हवे आहेत, कार्डिनल आणि पोप हवे आहेत. ते कुटुंबातूनच निर्माण होणार आहेत. म्हणून कुटुंबातील जे वातावरण आहे ते वातावरण देव शब्दावरती कसं काही आधारित करता येईल, त्यासाठी आपण फार विचार केला पाहिजे. ते वातावरण तसं असलं तर आर्नल्ड जॉन्सन नावाची व्यक्ती जशी एका SVD संस्थेची संस्थापक बनू शकते, तशा प्रकारे आपल्याही कुटुंबात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा पहिला मुद्दा आहे, तू आणि तुझी स्त्री किंवा तुझी पत्नी, तुझ्या मास घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. सहज एक आत्मपरीक्षण करूया की आपलं लग्न ही परमेश्वराची योजना आहे, हे आपण स्वीकारलेलं आहे का? पती पत्नी ह्या नात्याने आपण एकमेकांची आणि आपल्या समाजाची, ख्रिस्त सभेची, कुटुंबाची, एकमेकांच्या कुटुंबाची सेवा कशा प्रकारे करत आहोत त्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा पोप महोदय सांगत आहेत की आई वडील आणि मुले ह्यांच्यामधील परस्पर संबंध. स्तोत्रकार काय म्हणतो? तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. हा विवाह साक्रामेंटाचा दुसरा हेतू आहे. विवाह साक्रामेंटाचा पहिला हेतू पती पत्नीवरील प्रेम, दुसरा हेतू मुलाबाळांवरील प्रेम, पण त्याच्यासाठी आवश्यक आहे ते प्रजनन. म्हणून हे त्यांच्यासाठी प्रतीक वापरण्यात आलेलं आहे जैतुनाचं रोप. जैतुनाचं रोप हे सळसळत्या चैतन्याचं आणि उत्साहाचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये मुलाबाळा रांगती फिरती झाली की घरामध्ये एक वेगळं चैतन्य येत असतं, एक आनंद निर्माण होत असतो. परंतु इस्रायलसाठी जैतुनाचं तेल हे जेवण रुचकर करण्यासाठी वापरलं जात असतं. म्हणून मेसाभोवती हा शब्द वापरलेला आहे. मेसाभोवती म्हटल्यानंतर त्या मेसावरती सगळेजण जेवायला एकत्र बसणार, त्या मेसाभोवती ते एकत्र येत असतात. म्हणजे मुलाबाळांच्या उपस्थितीमुळे जीवनामध्ये रुची निर्माण होत असते. म्हणून त्यांचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे, असं आपल्याला पोप महोदय या ठिकाणी सांगत आहेत. मदर तेरेसा ह्यांनी सांगितलं की बालपणी माझ्या आई वडिलांनी ज्या पद्धतीने माझ्यावर संस्कार केले, त्यामुळे आज मी जगाची सेवा करण्यासाठी तत्पर झालेले आहे. माझ्या बालपणी माझी आई गोरगरिबांना, भिकाऱ्यांना मदत करत असताना मी बघितलेली आहे. पण माझ्याही मनामध्ये त्यांना मदत करण्याची इच्छा निर्माण झाली. अशा प्रकारे आपल्या मुलाबाळांना श्रद्धेमध्ये आपल्याला लहानाचं मोठं करायचं आहे. त्याच्यासाठी पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी आपल्याला बायबलमध्ये देखील दिसते. वल्हांडण सणाच्या वेळेला छोट्या मुलाला खास भूमिका बजावण्यासाठी वेळ दिलेला असतो की सगळी जी घटना घडलेली आहे वल्हांडणाची, ओलांडण्याची जी घटना घडलेली आहे, इजिप्तच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याची जी घटना घडलेली आहे, ती घटना त्या ठिकाणी मग मुलांना समजून दिली जात असते. बेनसिरा ह्या पुस्तकामध्ये मुलांची कर्तव्ये किंवा नीतिसूत्रे ह्या पुस्तकामध्ये पालकांची कर्तव्ये अगदी स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहेत. किंवा शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो की येशू त्यांच्याबरोबर नाझरेतात गेला, तिथे तो लहानाचा मोठा झाला, देवाच्या कृपेत देवाच्या कृपेमध्ये तो वाढत गेला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे.
म्हणून आपली मुलं कोणत्या वातावरणामध्ये वाढत असतात ते आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. पोप महोदय प्रश्न विचारतात, आपली मुलं नक्की कुठे आहेत? म्हणजे शारीरिक, भौतिक, भौगोलिकदृष्ट्या कुठे आहेत असा प्रश्न ते विचारत नाहीत, तर श्रद्धेमध्ये कुठे आहेत, प्रेमामध्ये कुठे आहेत, जीवनामध्ये कुठे आहेत, कोणत्या प्रकारचं जीवन ते जगत आहेत. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी आपल्या जीवनाविषयी बऱ्याच वेळेला वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणायचे की मी कधी रात्री अपरात्री घरामध्ये समजा जागा झालो तर मला एक दृश्य नेहमी दिसायचं की माझे वडील हातात रोजरी घेऊन बिछाण्यापाशी गुडघे टेकून प्रार्थना करत आहेत. त्याचा माझ्या मनावरती एवढा प्रचंड प्रभाव पडला की मी देखील प्रार्थनामय जीवन जगायला सुरुवात केली. माझे वडील ही माझ्या जीवनातील पहिली युनिव्हर्सिटी होती हे असं ते म्हणतात. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आई वडील जो आदर्श मुलांसमोर उभा करत असतात त्याचा प्रभाव नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत असतो. तुम्ही विचार करा की इस्रायलच्या समाजामध्ये मुलांना गौण स्थान दिलं जायचं. 5,000 लोकांना जेवण दिल्यानंतर आपल्याला शुभवर्तमानकार सांगतात की त्या ठिकाणी मुलं आणि स्त्रिया होते किंवा स्त्रिया आणि मुले होती, पण त्यांची गणना करण्यात आलेली नाही, त्यांना दुय्यम स्थान दिलं जायचं. अशा पार्श्वभूमीवरती येशू काय सांगतो की तुमचा कायापालट झाल्याशिवाय आणि तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. एवढं बाळाच्या संदर्भात आज प्रभू येशू ख्रिस्त आदराचे असे उद्गार त्या ठिकाणी काढत आहे. आज आपल्या कुटुंबात काय नक्की दिसतं? आज बाळाच्या जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. अगदी पहिल्या पुस्तकात पहिलेच भाऊ काईन आणि आबेल ह्यांच्यामधील जो रक्तपात आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आज भावाभावांमध्ये देखील अशा प्रकारचा भेद निर्माण झालेला आहे. इतकंच काय तर छोट्या बाळांच्या जीवनाला जन्मतःच धोके निर्माण झालेले आहेत. येशूच्या जन्माच्या वेळेला हेरोद राजाने देखील तलवार उपसली आणि छोट्या बाळांची कत्तल घडवून आणली. अशा प्रकारे आज बाळांच्या जीवनाला देखील मोठे धोके निर्माण झालेले आहेत. जन्मण्या अगोदरच बाळांना ह्या जगामधून नाकारण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. एकंदरीत आपल्या कुटुंबाची वाटचाल कशी झालेली आहे त्याच्याकडे नजर टाकून बघा. सुरुवात कशी होती? मोठी कुटुंब म्हणजे एकाच छपराखाली 5, 6, 7, 8 कुटुंब एकत्र राहायची. त्याच्यानंतर संयुक्त कुटुंब नावाची परिस्थिती आली. म्हणजे संयुक्त कुटुंबामध्ये आजोबा, त्याचे 4 किंवा 3, 5 मुलं, त्या मुलांच्या बायका, त्यांची मुलं बाळं आणि मग पुढे त्यांचे संसार, हे सगळे एकाच छपराखाली जीवन जगायचे. हे संयुक्त कुटुंब दुसरी पायरी. तिसऱ्या पायरीमध्ये विभक्त कुटुंब म्हणजे 4 भाऊ असतील तर 4 भाऊ निराळे, त्यांच्या चुली वेगळ्या, मग कालांतराने त्यांची घरं वेगळी म्हणजे विभक्त कुटुंब. चौथ्या टप्प्यामध्ये हम दो हमारे दो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे 2 मुलांचा स्वीकार करायचा, त्याच्या पलीकडे मुलांचा स्वीकार करायचा नाही. 5व्या टप्प्यामध्ये हम दो हमारा एक, फक्त एकाच मुलाला जन्म द्यायचा, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याच्या पलीकडे मुलांना जन्म द्यायचा नाही अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली. आज अजून एक नवीन प्रकार आलेला आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डिंक, DINK, डबल इन्कम नो किड्स. ही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे दोघांनी कमवायचं, दोघांनी खाऊन पिऊन राजाराणीसारखं जीवन जगायचं, परंतु मुलांची कटकट नको. अशा प्रकारची मानसिकता संपूर्ण मानवजातीला धोकादायक ठरणारी आहे. म्हणून आज आपण ह्या परिपत्रकावरती चिंतन करत असताना स्वतःला प्रश्न विचारूया, माझ्या कुटुंबामध्ये मी नक्की किती मुलांचा स्वीकार केलेला आहे? अजून जे लग्न करण्याच्या मार्गावर आहेत त्यांनी स्वतःला विचारायचं आहे, किती मुलांचा स्वीकार करण्यासाठी आमच्या मनाची तयारी झालेली आहे? बऱ्याच वेळेला कारण काय दिलं जात असतं की आज खर्च केवढा होत असतो, आज महागाई किती वाढलेली आहे, आज शिक्षणाचा खर्च आपल्याला पेलत नाही, ॲडमिशनसाठी आणि इतर गोष्टींसाठी, कपड्या लत्त्यांसाठी खूप खर्च होत असतो. परंतु दुसरी बाजू बघा, सोहळेबाजी केवढी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये केवढा चंगळवाद आणि भोगवाद आज आलेला आहे, त्याच्यामध्ये आज आपला केवढा पैसा नाहक प्रमाणामध्ये जात आहे. तो पैसा जर व्यवस्थितपणे वापरला तर नक्कीच आपल्या कुटुंबात 2-3 मुलं आपण सहजपणे लहानाची मोठी करू शकतो. म्हणून आत्मपरीक्षण करायचं आहे की माझ्या मुलांचा मी कशा प्रकारे स्वीकार केलेला आहे.
त्यांची जडणघडण कशा प्रकारे सुरू आहे, परमेश्वराच्या शब्दांविषयी त्यांना कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि ज्ञान माझ्या कुटुंबात दिलं जात असतं, हे तपासणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे परिश्रम आणि प्रेम. स्तोत्रकार म्हणतो, तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. की माणूस जे काम करतो ते काम म्हणजे आदामाला दिलेल्या शापाचा परिणाम नाही, की तुला निढळाच्या घामाने स्वतःची भाकर कमवावी लागेल. म्हणजे आज आपण भाकर कमावतो ते जणू काही आदामाला दिलेल्या शापाचा परिणाम आहे असं नाही, तर परमेश्वर जे निर्मिती कार्य ह्या जगामध्ये सुरू ठेवत आहे त्याच्यामध्ये माणसाला सहभागी करण्यासाठी परमेश्वर पाचारण करत असतो आणि त्या कार्यामध्ये माणूस सहभागी होत असतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सुतारचा मुलगा होता. योसेफ सुतार म्हणून सगळीकडे नावाजलेला होता. संत पॉल तर स्वतः सांगतो की आम्ही स्वतःच्या हाताने काम केलेलं आहे, तंबू उभारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. प्रेषितांचे कृत्ये अध्याय 18 वचन 3, 1 करिंथ अध्याय 4 वचन 12 आणि अध्याय 9 वचन 12. किंवा कोणी काम करत नसेल तर त्याने खाऊ नये असं संत पॉल अगदी ठासून सांगतो. थेसलोनिकरास दुसरे पत्र अध्याय 3 वचन 10 आणि थेसलोनिकरास पहिलं पत्र अध्याय 4 वचन 11. म्हणजे श्रम म्हणा, परिश्रम म्हणा आणि आपलं कुटुंबातील एकमेकांवरचं प्रेम ह्याच्यामध्ये परस्पर संबंध आहे. कशासाठी, कोणासाठी कष्ट करायचे, तर आपल्या मुलाबाळांवरती आणि आपल्या कुटुंबावरती जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी आपण परिश्रम करायचे. म्हणजे ते प्रेम व्यक्त करण्यासाठी परिश्रम करायचे. परिश्रम व्यक्त केल्यानंतर त्याद्वारे मिळणारा आनंद आणि समाधान ह्याचा आस्वाद माणसाने घेत राहायचं. आज पोप महोदय सांगतात की बेकारी वाढत चाललेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या निघून गेलेल्या आहेत. एवढंच नाही तर आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20 वचन 1 ते 16 मध्ये सांगण्यात आलेलं आहे, दिवसभर उन्हामध्ये उभे राहणारे बेकार असे कामगार. ही परिस्थिती 2000 वर्षांपूर्वी नव्हती, आत्ता सुद्धा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कितीतरी लोक बेकारीचा अनुभव घेत आहेत. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आपण सहज चिंतन करायचं आहे की परिश्रमाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे. आज इझी मनीच्या दिशेने माणूस धावत सुटलेला आहे. माणसाला पैसा हवा आहे, कुठल्याही प्रकारचे काबाड कष्ट न करता. मग पैसे कसे वाढवून मिळतील त्यासाठी किती लोकांची आज फसवणूक सुरू आहे की तुमचे पैसे मी दुप्पट करून देतो. मग मोठ्या प्रमाणामध्ये रकमा गुंतवल्या गेल्या आणि जो माणूस तसं वचन देत होता तो मनुष्य पसार झालेला आहे. कितीतरी लोकांचे पैसे असे कुठे ना कुठे अडकलेले आहेत, नष्ट झालेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये मोठी निराशा आलेली आहे. ह्यामागे कोणती भावना आहे? पैशाचा लोभ, आणि तो पण सहज मिळणाऱ्या पैशाचा लोभ. काबाड कष्टाचे जे 4 पैसे आपल्याला मिळत असतात त्या 4 पैशामध्ये एक वेगळा आनंद असतो. आमच्या धर्मगुरूने आम्हाला एक अनुभव सांगितला की ते मिशन भागामध्ये व्हिजिटला गेले होते आणि त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या फळाचं तिथे दर्शन घडलं. त्यांनी सांगितलं ही फळं थोडीशी आपण ह्या स्त्रीकडे मागूया, आणि त्या स्त्रीने ती फळं त्यांच्यासाठी गोळा करून आणली. त्या फळं बघितल्यानंतर फादरांना वाटलं की ह्याची रक्कम फार मोठी असेल, तर त्यांनी एक मोठी रक्कम त्या स्त्रीच्या हातामध्ये ठेवली. त्या स्त्रीने अवाक होऊन त्या रकमेकडे बघितलं आणि जेवढी त्या फळांची किंमत होती तेवढेच पैसे घेतले. उरलेली मोठी रक्कम पुन्हा त्या फादरांना परत केली. आता फादर विचारत आहेत, तुम्ही ठेवा तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबाला गरज आहे. आणि ती स्त्री म्हणते, माझ्या काबाड कष्टाची किंमत मला मिळालेली आहे, उर्वरित पैसे आहेत ते माझ्या श्रमाचं फळ नाही, मी त्याला हात लावू शकत नाही. गोरगरीब अशा प्रकारे पैशाची किंमत कशा प्रकारे ठेवू शकतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. म्हणून आपण चंगळवाद म्हणा, भोगवाद म्हणा, सोहळेबाजी म्हणा ह्याचा एकीकडे विचार करत असताना परिश्रम करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे कार्य करता येईल त्याचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या कुटुंबात श्रमप्रतिष्ठा कशी जोपासली जाते, कामाचं वाटप कसं केलं जातं ते आपण तपासून पाहायचं आहे. शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे हळूवारपणा. हळूवारपणा म्हटल्यानंतर की कौटुंबिक जीवन हे हळूवारपणावरती उभारलेलं असतं. परमेश्वराचा आत्मा देखील वाऱ्याप्रमाणे हळूवारपणे आपल्याला स्पर्श करत असतो. तो कधी कधी मोठ्या सुसाट्याचा वाऱ्यासारखा येतो, परंतु मुळात तो अगदी शांत शीतल अशा नदीसारखा
संथपणे वाहत असणाऱ्या प्रवाहासारखा परमेश्वराचा आत्मा असतो. तशा प्रकारे कुटुंबामध्ये देखील हळूवारपणा येणं गरजेचं आहे. आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे की सुरुवात हळूवारपणापासून झाली. सोयरीक झालं त्यावेळेला परिस्थिती कशी होती बघा. एकमेकांना केवढ्या हळूवारपणे आपण सांभाळलं. शब्द बोलताना, एखादी कृती करताना आपण फार सांभाळलं. आज शब्दांमध्ये एक प्रकारचा कर्कशपणा आलेला आहे. म्हणून कुटुंबामध्ये जे 4 प्रकारचं प्रेम असतं ते प्रेम हळूहळू आटत कसं जातं त्याच्यावरती थोडंसं चिंतन करूया. 4 प्रकारचं प्रेम. पहिलं प्रेम आहे वात्सल्य, आईचं बाळावरती असलेलं प्रेम. हे फार कोमल स्वरूपाचं प्रेम असतं. जसजसं बाळ मोठं होत जातं तसतसं ते प्रेम कोमल राहत नाही, ते अधिक कर्कश बनण्याची शक्यता असते. किंवा फ्रेंडशिप म्हणजे मैत्रीमधलं प्रेम असतं. सुरुवातीला ते मित्र एकमेकांसाठी प्राण द्यायला तयार असतात आणि मग त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता असते. किंवा परोपकार, दुसऱ्यांना मदत करण्याची तयारी. कोणाची तरी आपल्याला दया येते, मग आपण मदत करतो, त्याच्यामध्ये एक हळूवारपणा असतो. पण कालांतराने मग जेव्हा मागणी वाढते तेव्हा आपण लोकांना नाथाळाला देखील मागे पुढे पाहत नाही. किंवा पती पत्नीमधील वैवाहिक प्रेम. त्या प्रेमाच्या एकूण 6 चवी कोणत्या आहेत त्याच्यावरती सहज चिंतन करून बघा. पहिली चव असते गोड. म्हणजे हे प्रेम खूप गोड गुलाबी वाटत असतं. त्याच्यासाठी माणूस कितीही वेळ द्यायला तयार असतो. हळूहळू ते प्रेम आंबट व्हायला लागतं. बारीक सारीक गोष्टीवरून खटके उडायला लागतात. आणखी पुढे जाऊन ते खारट बनत असतं. खारट म्हटल्यानंतर मीठ पाहिजे पण ते अति झालं की नको. सहवास पाहिजे परंतु विशिष्ट वेळेपुरतं, म्हणजे ते खारट झालेलं आहे. नंतर तुरट म्हणजे त्याला चवच नाही, बेचव झालेला आहे. म्हणजे ती व्यक्ती असली काय जवळ किंवा नसली काय माणसाला काही वाटेनसं होतं, तशा प्रकारची ती परिस्थिती असते. त्याही पलीकडे जाऊन ते तिखट बनत असतं. आता सहवास नकोसा होतो, म्हणजे माणसाला वाटतं की ती व्यक्ती आपल्या बाजूला नको, मला माझं जेवणासाठी मिळालं पुरेसं पण माझ्या बाजूला ती कटकट नको. अशा प्रकारची अवस्था त्या प्रेमाची झालेली असते. आणि मग आणखी टोकाला पोहोचल्यानंतर ते प्रेम कडू झालेलं असतं. एकदा ते प्रेम कडू झालं की देवळाच्या पायरीवरती लागलेलं लग्न कोर्टाच्या पायरीवर जायला वेळ लागत नाही. म्हणून हळूवारपणा आपल्या कुटुंबात आपल्याला कसा जोपासता येईल त्याच्यासाठी विचार करायचा आहे. पूर्वीच्या काळी म्हातारी माणसं घरामध्ये असायची. त्यांचं ते बोलणं असायचं हळूवारपणे, अगदी प्रेमाने. त्याच्यामध्ये एक प्रकारचा ओलावा असायचा. हा ओलावा परमेश्वराच्याही शब्दामध्ये आहे की मी तुझ्यावरती सार्वकालिक प्रेमवृत्तीने प्रेम केलेलं आहे. मी तुझं नाव माझ्या हातावरती तळहातावरती कोरलेलं आहे. तू नद्यातून जाशील तरी ते बुडवणार नाहीत. तू ज्वालातून जाशील तेव्हा तुला पोळणार नाहीत, कारण मी तुझा बचाव करण्यासाठी तुझ्या बाजूला असणार आहे. मी तुझ्यासोबत असणार आहे. अशा प्रकारचं हळूवार प्रेम हे आपल्या कुटुंबात फुलत राहणं गरजेचं आहे. आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांची मुले पाहण्याचं भाग्य तुम्हाला लाभेल असा आशीर्वाद देण्यात आलेला आहे. तो आशीर्वाद जसा जुन्या करारातील ह्या स्तोत्र 128 मध्ये आहे तसाच आपल्या लग्नाच्या साक्रामेंटामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. आपण सहज चिंतन करायचं आहे की आपलं कुटुंब देवशब्दाच्या भक्कम पायावरती उभारलेलं आहे का. बायबल वाचन, मनन चिंतन आणि त्यानंतर त्या देवशब्दावरील विचारांची देवाणघेवाण, त्या देवशब्दाची तत्वे आपल्या कुटुंबामध्ये आपण कशा प्रकारे प्रत्यक्ष अंमलात आणत आहोत ते तपासून पाहूया. आज 1 नोव्हेंबर सर्व संतांचा सण साजरा होत आहे. सर्व संतांच्या जीवनाचा मुख्य गाभा होता परमेश्वराचा शब्द. त्या परमेश्वराच्या शब्दाने त्यांना प्रेरणा दिली. त्या शब्दासाठी आयुष्य त्यांनी वेचलं. तो शब्द आयुष्यभर ते प्रसारित करत राहिले. त्या देवशब्दाच्या प्रकाशात चालण्यासाठी आपल्या कुटुंबाला परमेश्वराने कृपा द्यावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. कारण परमेश्वराचा शब्द सांगतो, जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. रॉबर्ट डिसूजा अतिशय सुंदररित्या आपण प्रभू शब्दाच्या प्रकाशात ह्या विषयावर निरूपण केलेलं आहे. आता वेळ आहे माझ्या प्रियबंधू भगिनींनो एक साक्ष ऐकण्याची. आजची साक्ष सौ सिबल डायस कम्युनिटी ऑफ गुड शेपर्डच्या सक्रिय सभासद देणार आहेत.
अतिशय सुंदर असा अनुभव त्यांना आलेला आहे. तो अनुभव ह्या साक्षीच्या द्वारे प्रभू शब्दाने त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे चमत्कार केलेले आहेत हे त्या कथन करणार आहेत. तर चला तर आपण त्यांची साक्ष ऐकूया. प्रिय भाविकांनो, नीतिसूत्र 4:20-22 आपण वाचतो, माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ज्यास ती लाभतात त्यास जीवन प्राप्त होते. 26 वर्षा अगोदर मी एक संडे कॅथलिकच जीवन जगत होती. रविवारी आणि रोजच मिसाला जात होती, परंतु देवाची जवळून ओळख मला नव्हती आणि बायबल तर दूरच होतं. 26 वर्षा अगोदर कम्युनिटी ऑफ गुड शेपर्डमध्ये परमेश्वराने माझी पात्रता नसताना माझी निवड केली आणि तेथून माझा व माझ्या कुटुंबाचा देवाबरोबरचा घनिष्ठ संबंधाला सुरुवात झाली आणि एक नवीन प्रवास. आणि मग आमच्या घरातून टी व्ही बाजूला झाला आणि बायबल आणि प्रार्थनेने त्याची जागा घेतली. कम्युनिटी टीचिंगमध्ये शिकवलं जात होतं की आपल्या मुलांना माझी वचने शिकवा. त्या शिकवणुकीनुसार जगाचं ज्ञान आणि ओळख देण्याअगोदर आम्ही पतीपत्नींनी आमच्या मुली लहान असतानापासून दुसऱ्या मुलीच्या जन्मापासून आम्ही हे जीवन जगण्यास सुरुवात केलेली. त्या जेव्हा बोबड्या बोलात बोलायला लावल्या तेव्हा आपली मानसिकता असते, आपण त्यांना प्रथम A to Z शिकवतो किंवा एखादी पोएट्री शिकवतो, परंतु आम्ही त्यांना पहिल्याने रोज झोपताना एक बायबलमधील वचन शिकवण्यास सुरुवात केली, आमच्या पाठी बोलण्यास लावलं. जेव्हा त्यांचं ते वचन पाठ व्हायचं 8 दिवसांनी 10 दिवसांनी, ते भिंतीवर त्या जिथे झोपतात तिथे कागदावर लिहून तो कागद त्यांच्या बेडसमोर चिकटवून ठेवायचा आणि दुसरं वचन शिकवायचं. अशा प्रकारे 10-12 वचनं 5 वर्षाची आणि 3 वर्षाच्या माझ्या मुलींनी त्या वयापासून बोलायला सुरुवात केली आणि जणू ती त्यांची रात्रीची प्रार्थनाच बनून गेली. प्रिय भाविकांनो, आज माझ्या मुली या वचनाच्या आधारावर वाढत गेल्यामुळे आपल्या पतीबरोबर गुड शेपर्ड कम्युनिटीमध्ये आमच्याबरोबर देवाचं कार्य करत आहेत. आज आमची ठेव किती आहे ह्याचा मला आनंद नाही किंवा चिंता नाही, परंतु ही एक फार मोठी ठेव आमच्या हाती आहे ह्याचा मला अभिमान वाटतो आणि मी त्याचा देवाला गौरव देत आहे. पतीपत्नीमध्ये तू मैमय होण्यास आम्ही अपवाद नव्हतो. आमच्या संसारात, माझ्या जीवनात बायबलने मला काय दिलं आहे ह्याचीच मला साक्ष आज तुम्हाला द्यायची आहे. तू मैमय आमच्यातही होत होतं, परंतु टीचिंगमधून तेही शिकवलं गेलं. बायबलचं एक सुंदर वचन इफिस्करास पत्र 4:26, रागवा पण पाप करू नका आणि सूर्य मावळण्या अगोदर तुमचा राग मावळू द्या, सैतानाला वाव देऊ नका. म्हणजेच याचा अर्थ असा बायबल आपल्याला सांगत होतं की झोपण्या अगोदर राग मावळायला पाहिजे, कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजे. आणि देवाचं वचन सजीव आणि सक्रिय आहे. देवभीती जी हृदयात वचनाद्वारे आलेली, त्यानुसार आम्ही पतीपत्नी 32 वर्ष आज लग्नाला झाली, पण एकही दिवस आठवत नाही की 1 तासाच्या वर अबोला धरला. ह्या वचनाने आज आमचं जीवन, त्या वैवाहिक जीवन नवीन आणि आनंदमय राहिलेलं आहे. आमच्या कुटुंबावर 1997 संपूर्ण भुईसपाट होण्याची वेळ आली. त्यावेळी बायबलने मला कसं तारलं, माझ्या कुटुंबाला पुन्हा कसं उभं केलं, आमचं डोकं कसं वर ठेवलं. आमचं घराचं नुकतीच काम झालेलं, पतीची अगदी कायमची नोकरी होती, त्याच्या पगारावर बजेटिंग करून घर उभारलं होतं आणि घर उभारल्याच्या 6 महिन्यात कंपल्सरी रिटायरमेंट घ्यायला लावली आणि संपूर्ण पहाडा एवढं दुःख किंवा संकट आमच्या समोर आलं. कर्जभार डोक्यावर होताच. मी बँकर, त्यामुळे माझी आता बँकेत बेअब्रू होणार ह्या एका विचाराने रात्रीची झोप उडली. परंतु रात्रभर जागून काढल्यावर सकाळी 5 वाजताच लीडरांच्या घराचा दरवाजा ठोठावला.
त्यांनी एकच बायबलचं वचन आमच्या मुखात घातलं, रोमकरांस पत्र 10:11, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो कधीही फजित होणार नाही. इंग्लिशमध्ये सुंदर ट्रान्सलेशन आहे, वन हू ट्रस्ट इन हिम विल नॉट बी पुट टू शेम ऑर विल नॉट बी डिसअपॉइंटेड. या वचनाने आम्हाला तारलं. उद्ध्वस्त होण्याची वेळ होती, परंतु त्याने आम्हाला उभं केलं. 2 कोरिंथ 4:8-9 जे वचन आहे ते आमच्यासाठी पूर्ण केलं. आमच्यावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही खाली पडलेलो पुन्हा उभारी दिली. स्तोत्र 37 जे आहे ते सजीव वचन की तुम्ही पडलात तरी तुम्ही सपशेल पडणार नाहीत, कारण देव तुमचा हात धरून तुम्हाला उभं करणार आहे, कारण तो तुमचा रक्षक आहे. हे वचन त्याने आमच्या जीवनात जिवंत केलं. ह्याचा अनुभव माझ्या कुटुंबानं घेतला. त्याच्या वचनावर जगायला आम्हाला शिकवलं. खूप संकट आली, खूप दुःख आली, एक पुस्तक लिहून होईल एवढी, परंतु माझ्या प्रत्येक प्रश्नाला बायबलच्या प्रत्येक वचनातून देवाने मला उत्तर दिलेलं आहे. आणि माझा शांती गमावणारी संकटे दुःख होती, आनंद कमी करणारी संकट दुःख होती, परंतु वचनावर जीवन आधारलेलं असल्यामुळे पेक्षा बायबलची ओळख झाल्यामुळे देव आमच्याशी त्या अशांतीत किंवा संकटात बोलत गेला आणि शांती कधीच हरवली नाही. संपूर्ण शोकात जाण्याची वेळ होती, परंतु आनंद कधीच गमावला नाही. प्रिय भाविकांनो, आता जाता जाता अगदी नुकतीच परमेश्वराने त्याच्या वचनाद्वारे माझ्या जीवनात घडवलेल्या चमत्काराची घटना, 29 मार्चला मला कोविडने गाठलं. रक्तात जॉन्डिस येईल हे पण रिपोर्टमध्ये आलं. स्थिती गंभीर झाली. लीलावतीला शिफ्ट करा म्हणून ठरलं. जाताना प्रचंड भीती होती, कारण कोविडमुळे हॉस्पिटलाइज झालेले 10 मधले 8 मरत होते. हा तो सीझन होता. प्रिय भाविकांनो, त्यावेळेलाही परमेश्वर त्याच्या वचनाने बोलला. 121 स्तोत्र. परमेश्वर तुझा रक्षक आहे, तुझ्या उजव्या हाताला आहे, तुला सावली आहे. तो सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. माझी कम्युनिटी, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांच्याच हातात त्यावेळी माझ्यासाठी बायबल होतं. तेही अशीच वचनं माझ्यासाठी मागत होते. माझी गाडी आंबाडी रोडपर्यंत पोचत नाही. माझ्यात जी भीती होती ना, त्याच्याने मी अक्षरशः थरथरत होती, कारण एकटीने जायचं आहे, एकटीने तिथे राहायचं आहे. बरी झाली तर येणार, नाही तर मेलं तर तिथूनच विल्हेवाट लागणार, ही भीती होती. परंतु ह्या वचनाने उभारी दिली. आंबाडी रोड येईपर्यंत आपोआप माझ्या पायातून काहीतरी गरम चढतंय ह्याची मला जाणीव झाली. आणि मी माझ्या पतींना, लेस्ली डायस आणि डॉमिनिका डाबरे माझ्याबरोबर होत्या. आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल, मी एकटी जायला तयार आहे, परमेश्वर माझ्या सोबतीला आहे. गंभीर स्थितीत गेली. 15 दिवस राहावं लागेल सांगितलेलं, 5 दिवसात घरी आली. पण माझी परीक्षा तेथेच संपली नव्हती. घरी आल्यावर पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 10 दिवस खुशालीत होते. घरीच सगळं चाललं होतं, उपचार. 11व्या दिवशी एवढे गंभीर झाले. आणि तो सीझन असा की हॉस्पिटल्स फुल आहेत. रेमडेसिवीर नाही, गॉट नाही, डॉक्टर नाही, न्यायला वाहन नाही, घरात सोबतीला माणूस नाही. प्रिय भाविकांनो, देव त्याही वेळी वचनाद्वारे बोलला. त्यांना कॉट मिळाली. तुझ्या सर्व स्थितीत मी तुझ्या बरोबर आहे, हे वचन स्तोत्रातून खूपदा वाचलेलं, तेच परत परत बोललं. आणि 8 तासांनी 1 दिवसाच्या वाट पाहण्याने त्यांना कॉट मिळाली. 21 दिवस हॉस्पिटल झालं. त्या 21 दिवसात 15 दिवस एकच ऐकायला मिळत होतं, ही इज व्हेरी क्रिटिकल, नो होप्स. पण परमेश्वर पुन्हा बायबलच्या वचनातून मला आशा देत होता. स्तोत्र 91 तो स्पष्ट माझ्या कानात बोलला. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याचं ऐकेन,
त्याच्या संकटात मी त्याच्याबरोबर असेन, मी त्याचा सन्मान करीन आणि दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करीन, कारण त्याने माझ्या नावावर विश्वास ठेवला आहे. प्रिय भाविकांनो, त्याच्या प्रत्येक वचनात होय आहे आणि तो माझ्याबरोबर वचनाद्वारे विश्वसनीय राहिला. मी प्रभूला धन्यवाद देत आहे. प्रेज द लॉर्ड. आभारी सिबलडायस, तुमच्या साक्षीनं आम्ही अत्यंत प्रभावित झालेलो आहोत. प्रिय बंधुभगिनींनो, आता वेळ आहे प्रभूकडे आरोग्यदानासाठी प्रार्थना करण्याची. आणि म्हणून मी आपल्या समवेत आणि आमचा गिरीज प्रार्थना संघ यांच्या समवेत ही आरोग्यदानाची प्रार्थना घेत आहे. आपण सर्वजण, आपला शक्य असेल तर गुडघे टेकावे, शक्य नसेल तर उभे राहावे, किंवा तेही शक्य नसेल तर आपण बसून देखील ह्या प्रार्थनेमध्ये, हिलिंगच्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकता. प्रिय बंधुभगिनी, पुन्हा एकदा आपण पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये येण्यास आळवूया. त्याने आपणा सर्वांना स्पर्श करावा म्हणून विशेष रीतीनं त्याच्याकडे प्रार्थना करूया. Praise you, Jesus. Hallelujah. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God, fall afresh on us. Melt us, mold us, fill us and heal us. Spirit of the living God, fall afresh on us. Holy Spirit, come, Holy Spirit, heal us, feel us, Holy Spirit, come, प्रभू येशू आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. त्याचा पवित्र आत्मावर आलेला Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Glory to God. Hallelujah, Jesus. अगदी विश्वासानं आपण त्याला आपल्या अंतःकरणामध्ये आमंत्रण देऊया आणि त्याला सांगूया, तुझ्या शब्दाद्वारे जो शब्द दुधारी तरवारीसारखा आहे, Praise the Lord. Praise the Lord. Thank you, Jesus. Glory to God. आमच्या अंतःकरणाचा वेध हा देवाचा शब्द घेत Lord, असतो. thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to God. Hallelujah. त्याचा शब्द आमच्या पावलासाठी दिवा आहे. Praise the Lord. Praise the Lord. Thank you, Jesus. Glory to God. ह्या शब्दाद्वारे सृष्टीची निर्मिती झाली आहे. Praise the Lord. Praise the Lord. Thank you, Jesus. तो देवाचा शब्द ह्या क्षणी आपल्याला आरोग्यदान देत आहे. Praise the Lord. Praise the Lord. त्याचा स्वीकार करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू अनेक लोकांना बरं केलेलं आहेस. अनेक लोकांची दुखणी तू बरी केलीस. अगदी मेलेल्यांना सुद्धा तू जिवंत केलंस.
तुझ्या शब्दामध्ये प्रचंड असं सामर्थ्य होतं. आम्ही जेव्हा तुझा शब्द ऐकतो तेव्हा आम्हाला आरोग्यदान प्राप्त होत असतं. ह्या क्षणी जे ह्या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना तू स्पर्श कर. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज यू जीसस, थँक यू जीसस. आज तुम्ही माझी वाणी ऐकाल तर किती बरं होईल. प्रभू म्हणतो आपण त्याची वाणी ऐकावी. ही वाणी आपल्याला आरोग्यदान देईल. जे डिप्रेशनमध्ये आहेत प्रभू त्यांना ह्या क्षणी स्पर्श करून बरं करत आहे. Praise the Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to God. Hallelujah. Thank you, Jesus. Praise you, Jesus. ज्या कुटुंबामध्ये अशांती होती त्या ठिकाणी प्रभू ह्या क्षणी शांती प्रस्थापित करत आहे. Praise the Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to God. Hallelujah. जे लोक देवापासून दूर होते, चर्च उघडे असून सुद्धा येत नव्हते, प्रभू ही प्रार्थना ऐकत असताना त्यांना स्पर्श करत आहे, त्यांना आपल्याकडे ओढून घेत आहे. Praise the Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to God. Praise you, Lord Hallelujah. Jesus. Thank you, Jesus. Glory to your name, Jesus. Glory to your name, Jesus. Hallelujah, 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 hallelujah. Praise you, Lord Jesus. Thank you, Jesus. Glorify your name, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. अनेक जण जे वधूवराच्या शोधात आहेत, प्रभू त्यांना सांगत आहे की मी तुमची मार्ग मोकळे करत आहे. Praise the Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to God. Hallelujah. अनेकांना प्रभू बायबल वाचनाची गोडी लावत आहे. Hallelujah. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Praise you, Jesus. Lord Glory Jesus. to God. Worship you, glorify your name, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah, 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 hallelujah. तू महान परमेश्वर आहेस प्रभू. ह्या क्षणी तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श करत आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. Praise the Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to God. Hallelujah, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आता आपण साक्रमेंताचा आशीर्वाद स्वीकारूया. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. महिमा गाऊन धन्यवाद
तुला